हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्याकडे स्वागत आहे. माझं नाव देवेश तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे आजपर्यंत नवीन बाईक घेऊन आली जी असणार TVSची मॉडेल तुम्हाला दाखवतो कुठे येते. मित्रांनो, तुमच्याकडे प्रतास नवीन स्कूटी घेऊन आहे. ही आहे आपली TVSची ज्युपिटर 125. आज तुम्हाला या स्कूटरचं मी पूर्णपणे घेऊन देणार आहे. तुम्हाला म्हणते डायमेन्शन काय असणार आहे, स्पेसिफिकेशन काय असणार आहे, फीचर काय असेल आणि कलर कोणते येतील तुम्हाला याच्यावरती पूर्णपणे आज मी घेऊन देणार आहे. शेवटपर्यंत बनून राहा. स्टार्ट करतो पहिल्यांदी गाडीच्या फ्रंटपासून. फ्रंटला तर बघितलं तुम्हाला इथं हा वायझर बनून जाईल ब्लॅक कलरमध्ये. हेडलाईट तुम्हाला असणार LED मध्ये दिलेली. साईडला तुम्हाला हा क्रोम गार्निशमध्ये तुमची डिझाईन दिली असणार दोन्ही साईडला. ओके, हा पार्ट तुम्हाला असा असणार आहे. फायबरमध्ये तुम्हाला पूर्णपणे गाडीची बॉडी असणार दिलेली. सेंटरला तुम्हाला दिलेली असणार आहे TVSचा हा लोगो दिलेला असेल आणि हे जास्त टर्न इंडिकेटर लाईट हे तुम्हाला दिलेलं असणार आहे तुम्हाला हॅलोजनमध्ये. ठीक आहे, आणि हे असणार आहे तुमचे DRL ते पण तुम्हाला दिलेलं असणार आहे LED मध्ये या ठिकाणी. आणि बाजून तुम्हाला हा क्रोममध्ये तुम्हाला ही डिझाईन दिली आहे वरती हाईडला. पुढचा मडगा तुम्हाला असणार आहे हे फायबरमध्ये. पुढच्या जे सस्पेन्शन असणार तुम्हाला ते असणार आहे दिलेलं तुम्हाला हे आपलं टेलिस्कोपिकमध्ये. दोघं लावून तुम्हाला रिफ्लेक्टर दिलेले असेल आणि फ्रंटची डिस्कची साईज असणार आहे तेव्हा ती 220पर्यंत तरी दिलेली असेल. ठीक आहे, टायरची साईज पण तुम्हाला सेमच असणार आहे. 90 दोघंही टायर तुम्हाला दिले असणार आहे 12 इंचीमध्ये. ठीक आहे, आणि टायरची तुमची हे पण बसू शकतात ऑल ओव्हर तुमची असे डोल टोनमध्ये दिली असणार आहे ब्लॅक विथ सिल्वरमध्ये एका ठिकाणी. ठीक आहे, आणि एअर कोडमध्ये तुमची दिली असणार कूलिंग सिस्टीम या ठिकाणी. ओके, आणि इथं तुम्हाला दिले असणार आहे हे तुमचं TVSचं इंटेलिजंट गो तुम्हाला इथं ब्रँडिंग मिळून या ठिकाणी. साईड प्रोफाईल बघितलं, साईड प्रोफाईलमध्ये बसू शकतात. तुम्हाला 2 लिटरची तुम्हाला हा थोडंसं हे दिलं असणार आहे स्टोरेज एका साईडला. इथं तुम्हाला मोबाईल चार्ज करण्यासाठी तुम्हाला दिले असणार आहे USB पोर्ट एका साईडला. USB पोर्ट दिले असणार एका साईडला हा. आणि आपण इकडचे आपलं हा फ्यूल कॅपचं तुम्हाला हे दिलं असणार आहे. फ्यूल आपण तुम्ही इथं भरू शकता. ठीक आहे, इथं तुम्ही E20 पण भरू शकतात आणि नॉर्मल जे असणार आहे फ्यूल ते पण तुम्ही याच्यामध्ये भरू शकता. आतमध्ये पण फक्त दाबून याला ओपन करू शकतो. ठीक आहे, आपण फ्यूल इथं ऑन हे करू शकतो, भरू शकतो. 5.1 लिटर पण तुमची याची दिलेली असणार तुम्हाला. तर ही फ्यूलची टाकी दिलेली असणार आहे 5.1 लिटरपर्यंत. आणि सीट तुमची असे असणार आहे हे पिलियन तुम्हाला फूट दिले असणार सीट इकडे साईडला. आणि हे जे असणार आहे आपलं सीटच्या आतमध्ये ते स्टोरेज असणार तुम्हाला दिलं ते तुम्हाला दिलेलं असणार आहे हे 33 लिटरपर्यंत. ठीक, 2 तरी तुम्हाला इथं हे भेटून जातील हेल्मेट तुम्हाला टाकायला ठेवायला. ठीक आहे, आणि फर्स्ट एड किट आहे आणि टूल किट पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे, या ठिकाणी एवढं तुमचं मोठं दिलं असतं. तुमचं हे ग्रॅब बँड तुम्हाला दिले असणार आहे कलरमध्ये बॉडी कलरमध्ये दिले असणार आहे. ज्युपिटर 125ची ब्रँडिंग तुम्हाला इथं भेटून जाईल. हे जे असणार आहे रिअर फुटर्स तुम्हाला इथं दिले असणार या ठिकाणी. इथं तुम्हाला मॅट भेटून जाईल एक्सेसरीजच्या पार्टमध्ये. इकडच्या यायला तुमचं एअर कोडमध्ये तुमची कूलिंग सिस्टीम दिलेली असणार आहे. हे तुमचं सायलेन्सर इकडच्या यायला हे तुम्हाला पूर्णपणे दिले असणार आहे मेटलमध्ये. ठीक आहे, यायला हा पण पार्ट तुम्हाला पूर्णपणे असणार आहे मेटलमध्ये. पाठीमध्ये टायर पण तुम्हाला सेम असणार आहे. फक्त फ्रंटला तुम्हाला डिस्क ब्रेक दिलेली असणार आणि रिअरला तुम्हाला दिली असणार ड्रम ब्रेक असणार तुम्हाला 130 mm पर्यंत. आणि इथं तुम्हाला बघा हा गार्ड दिले असणार आहे फायबरमध्ये इकडच्या यायला. रिअल प्रोफाईलमध्ये पण तुम्हाला बघा टेड लाईट तुम्हाला अशी असणार दिलेली LED मध्ये. ठीक आहे, इकडच्या यायला. आणि हे टर्न इंडिकेटर लाईट दिलं असणार आहे हॅलोजनमध्ये इकडच्या यायला. ठीक आहे, खाली तुम्हाला हे दिलं असणार इकडच्या साईडला असं हे फायबरमध्ये तुमचं हे दिलं असेल आपलं मडगं दिलं असणार आहे. आणि नंबर प्लेटसाठी तुम्हाला जागरी दिली असेल. आणि इथं तुम्हाला दिलं असणार एक रिफ्लेक्टर त्याच्या साईडला. आणि TVSची ब्रँडिंग तुम्हाला इथं भेटून जाईल. ठीक आहे, क्रोममध्ये. आणि इथं पण तुम्हाला एक रिफ्लेक्टर भेटून जाईल या ठिकाणी. ठीक आहे, इथं तुम्हाला रिफ्लेक्टर भेटून जाईल. इथं 120ची 5G ब्रँडिंग पण तुम्हाला इथं भेटून जाईल. ठीक आहे, एअर सर्क्युलेशन तुम्हाला इथं जागा दिली असणार इकडच्या साईडला. आपण पार्ट तुम्हाला पूर्णपणे असं दिलेलं असणार इकडच्या. ठीक आहे, इकडच्या असं दिलं असणार आहे. पुढचं हँडल तुमचं असं असणार आहे. दोघंही मिरर दिलेले असेल. इकडे तुमचे आपलं इंजिन स्टार्ट स्टॉप करण्यासाठी तुम्हाला बटन दिले असेल. आपण जेव्हा ट्रॅफिकमध्ये असतो त्या टायमाला तुम्ही जर हे असाल साईड स्टँड लावलेलं असेल तर तुमचं गाडी बंद होणार नाही. ठीक आहे, या ठिकाणी इकडे तुमचं हॅझार्ड लॅम्प दिले असणार आहे. सेल साईडला बटन दिले असणार आहे. हे तुमचं असं तुम्हाला डिस्प्ले हे डिजिटल तुम्हाला हा डिजिटल डिस्प्ले दिले असणार आहे एका साईडला. TVSची ब्रँडिंग असेल. ऑन पण तुम्हाला करून दाखवतो. सध्या गाडी साईड स्टँडला आहे म्हणून तुम्हाला हा ऑन होतं रे याच्यामध्ये. ठीक आहे, ठीक आहे, इथं तुमची प्रोफाईल येईल. इकडं तुम्ही जरा असणार आहे आपलं RP मीटर दिले असेल. डिजिटल तुम्हाला स्पीडोमीटर दिलेलं असणार आहे किती किलोमीटर झाले ते. इको मोड असं तुम्हाला जेव्हा दिलेला रायडिंग सेन्समध्ये दिलं असणार आहे. ठीक आहे, डेट दिली असेल, टायमिंग दिली असणार आहे. इकडे तुमचं स्पीडोमीटर असणार आहे डिजिटल. फ्यूलची तुम्हाला इकडून दिली असणार आहे. इंजिन लाईट असेल इकडच्या तुम्हाला दिले असणार. ट्रिप A ट्रिप B आपण इथून सिलेक्ट करू शकतो. हे 2 तुमची इथं खाली बटणं दिली असतील. ट्रिप A ट्रिप B ट्रिप A ट्रिप B इथं तुम्हाला इथं चेंज होईल. ठीक आहे, इथं तुम्हाला सध्या हे दिलं असणार आहे. ठीक आहे, पॉवर किती आहे ती इको मोडमध्ये 100% तुम्हाला इथं दिली असेल. ट्रिप B ट्रिप F आणि किती किलोमीटर झालं ते याच्यामध्ये दिसत राहील खालच्या साईडला.
ठीक आहे. सध्या हे स्टिकर लावलं तुम्हाला दिसणार नाही तुम्हाला इथं तुम्हाला मोड असेल आणि तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता एका साईडला. ठीक आहे. सेंटर तुम्हाला TVSची तुम्हाला ब्रँडिंग भेटून जाईल, ती पण सिल्वरमध्ये दिलेली असणार आहे. एका साईडला तुमचं बॅटरीची व्होल्टेज किती आहे तुम्हाला ते दिसत राहील. ठीक आहे. फ्युलची इकॉनॉमी किती आहे तुम्हाला ते दिसेल. फ्युलची ॲव्हरेज किती आहे, टॉप मायलेज किती आहे, ड्रायव्हिंग रेंज किती आहे ते सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिसत राहील. एवढं तुम्हाला सगळं दिसेल. यामध्ये तुम्हाला ब्लूटूथ पण दिलेलं असणार आहे, कॉल सोशल मीडिया अलर्ट असणार आहे, मेसेज अलर्ट दिलेले असणार आहे. नंतर मग व्हॉईस असिस्टंट असेल ते सगळं नॅव्हिगेशन दिलेलं असणार आहे. टर्न बाय टर्न तुम्हाला नॅव्हिगेशन दिलेलं असणार आहे याच्यामध्ये. आणि नंतर मग तुम्हाला दिलं असणार आहे ट्रॅफिक असिस्ट दिलं असणार आहे, टाईम स्क्रीन दिली असणार आहे. नंतर मग डिस्टन्स टू MT दिले असणार आहे. AFE आणि IFE हे तुम्हाला दोन याच्यामध्ये तुम्हाला फंक्शन भेटून जातील. यामध्ये एकाच्या साईडला तुम्हाला टोईंग होऊन भेटेल. ठीक आहे. आपण काही पण टो करू शकतो त्याच्यावर, बॅग किंवा आपले पिशवी या ठिकाणी. आतमध्ये तुम्हाला हा पार्ट तुम्हाला असंच दिलेला असणार आहे. खाली तुम्हाला बघायचं तुम्हाला ज्युपिटरची ब्रँडिंग भेटून जाईल या ठिकाणी. आणि तुम्हाला इथं मॅट पण भेटून जाईल एक्सेसरीजच्या पार्टमध्ये. सीट पण पोचवतात तुम्हाला किती मोठी भेटते याच्यामध्ये. हे मेन म्हणजे तुम्हाला जी पण असणार आहे हाईट ही पण तुम्हाला चांगली दिलेली आहे यामध्ये. या स्कूटरमध्ये जी इंजिन असणार तुम्हाला सिंगल सिलेंडर असणार आहे, 4 स्ट्रोक एअर कूल्ड असणार आहे. 124.8 सीसीचं तुमचं इंजिन दिलेलं असणार आहे. ज्यामुळे तुम्हाला मॅक्झिमम पॉवर भेटते 6 BHPची पॉवर भेटते. 6,500 RPM चालली जाते आणि 10.5 NMचा टॉर्क भेटतो जो 4,500 RPMचा राहतो. तुम्हाला याच्यामध्ये बोर भेटतो 53.5 mm पर्यंत आणि स्ट्रोक भेटतो तुम्हाला 55.5 mm पर्यंत. त्यामध्ये तुम्हाला CVT असणार आहे, ॲटोमॅटिक असणार आहे तुम्हाला हे. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला 12 वोल्टची तुम्हाला बॅटरी दिलेली असणार आहे. ठीक आहे. MF बॅटरी असेल तुम्हाला यामध्ये. आणि याच्यामध्ये तुम्हाला जे पण डायमेन्शन असणार आहे, डायमेन्शनमध्ये तुम्हाला लेन दिलेली असणार आहे 1852 mm पर्यंत. वेट दिलेली असणार तुम्हाला 691 mm पर्यंत. नंतर मग तुम्हाला याच्यामध्ये दिलेली असणार हाईट 1168 mm पर्यंत. व्हील बेस दिलेला असणार आहे 1275 mm पर्यंत. ग्राउंड क्लिअर असणार 163 mm पर्यंत. सिटिंग लेन दिलेली असणार 790 mm पर्यंत. वेट दिलेली असणार आहे 108 kg पर्यंत. कॅपॅसिटी तुम्हाला सांगून दिली 5.1 लिटरमध्ये तुम्हाला दिली असणार आहे फ्यूलची कॅपॅसिटी. फ्रंटमध्ये तुम्हाला असणार टेलिस्कोपिकमध्ये आणि रेडमध्ये तुम्हाला दिली असणार आहे मोनोस्टॉकमध्ये दिले सस्पेन्शन. साईड स्टँड तुम्हाला इंजिन कट ऑफ असणार आहे आणि सेंटर स्टँड दिले असणार आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. आणि पाठीमागे तुम्हाला दिले असणार TVS तुम्हाला तर ब्रँडिंग दिलं. आणि हा पार्ट तुम्हाला असणार आहे एका साईडला तुम्हाला हा पूर्ण क्रोममध्ये दिलेला असणार आहे. ठीक आहे. डिझाईनमध्ये तिथं पण तुम्हाला ब्रँडिंग मिळून जाईल एका साईडला. आणि टायर पण तुम्हाला सेम असणार आहे, फक्त फ्रंटला तुम्हाला डिस्क ब्रेक दिलेली असेल. ठीक आहे. आणि रिअरला तुम्हाला असणार आहे ड्रम ब्रेक. यामध्ये कलरमध्ये तुम्हाला फक्त 2 कलर भेटतील, एलिगंट रेड आणि एक असणार आहे मॅट कॉपर ब्रॉन्झ. असे तुम्हाला 2 कलरमध्ये ही स्कूटर अवेलेबल असणार आहे. सिंगल हॉर्न आतल्या हेडला. ठीक आहे. आणि हा पार्ट तुम्हाला पूर्णपणे असणार बंदिस्तमध्ये ब्लॅक कलरमध्ये दिले असणार हा या ठिकाणी. ओव्हरऑल तुम्हाला गाडीची या स्कूटरची तुम्हाला लुक कशी वाटते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. चला मग मित्रांनो टेलर तुमची अशी इथं होणार आहे. DRA तुमची साईडची इथं चालू होऊन जातील. ठीक आहे. हिच्याला फ्रंट रिअरचे आता तुम्हाला फ्रंटचे पण दाखवतो. फ्रंटचे पण तुमचे DRA इथं अशी ऑन होतील जसे आपण चावी ऑन करू त्यावेळेस. ठीक आहे. तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही लाईक करा, विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलची जी घंटी ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. जे पण मी नवीन व्हिडिओ बनत राहील ते तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो. चला मग अशी एक गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आत्तापुरता मी हा व्हिडिओ सांगतो. सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस आणि फोन नंबर देऊन टाकेल. जर कोणाला इन्क्वायरी करायची तर तुम्ही जाऊन करू शकतात. भिवंडी टेंबरच्या ठिकाणी तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल.